एक आमचा शोक संदेश आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास उर्फ दाजी पाटील यांचा दीर्घ आजाराने आज त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांना सुरुवातीलाच श्रद्धांजली देत असताना, शोक संदेश देत असताना एक लोकाभिमुख असं हे नेतृत्व काँग्रेस पक्षामध्ये होतं। अनेक वर्ष मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या त्यांनी काम केलेलं आहे। राज्याच्या विकासासाठी आणि धुळेसारख्या एका मागास भागाच्या विकासासाठी त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि असे लोकाभिमुख नेतृत्व आज आमच्यात नाही। अशा महान नेत्यांना त्यांच्या या निधनाने काँग्रेस पक्षाला एक अनुभवी नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेली आहे। त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या सगळ्या आप्तमित्रांना त्यांच्या ह्या जाण्याने दुःख झालेलं आहे। त्यांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर त्यांना क्षमता दो, शक्ती दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आता आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करू। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही असा आम्ही जो आरोप करतोय रोज, त्याचं प्रत्येक काल आपल्याला राज्याच्या गृहमंत्र्याच्या मंत्रालयातल्या 6व्या माळ्यावर एका अज्ञात महिलेने जाऊन त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली, त्यांच्या नावाची पाटीसुद्धा त्या ठिकाणी फेकून काढली आणि ती अज्ञात महिला अजूनही बेपत्ता आहे। म्हणजे गृहमंत्र्याच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी या पद्धतीची तोडफोड होत असेल तर महाराष्ट्र राज्यातल्या जनतासुद्धा किती असुरक्षित आहे, राज्यातला गृहमंत्रीच असुरक्षित आहे तर राज्यातली जनता असुरक्षित आहे, हे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण कालच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि म्हणून आता राज्याच्या सरकारने राज्यात सगळं आलबेल आहे कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल, अशा पद्धतीचा आव आणू नये एवढा सल्ला आम्हाला राज्य सरकारला द्यायचा आहे। त्याचप्रमाणे काल नरेंद्र मोदीजी आपले खोट्या योजना घेऊन आणि राजकीय भाषण करण्यासाठी येणार होते, पण पावसामुळे त्यांचा दौरा रद्द झाला अशी माहिती आम्हाला मिळते आहे। आज आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी मेट्रो सुरू व्हावी अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि देशाच्या प्रधानमंत्र्याला एवढंच असेल तर ऑनलाईन त्यांनी उद्घाटन करावं, पण मेट्रो सुरू व्हावी अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केली। आणि पोलीस कमिशनर ज्या पद्धतीनं आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना धमकवताना आम्ही पाहिलं तर हे काही बरोबर नाही। मूळ प्रश्न आहे की जेवढा खर्च काल नरेंद्र मोदींच्या इव्हेंटसाठी, इव्हेंट हा शब्द आम्ही मुद्दामून जाणूनपूर्वक वापरतो आहे, इव्हेंटसाठी जो खर्च केला गेला होता तो काही भाजपच्या घरचा पैसा नव्हता, तो पैसा जनतेच्या खिशातला पैसा होता। जनतेचा घामाचा पैसा सरकारच्या तिजोरीत जो येतो त्याच पैशाची उधळपट्टी नरेंद्र मोदीच्या कार्यक्रमाच्या इव्हेंटच्या निमित्तानं त्या ठिकाणी केली गेलेली होती। योगायोगानं तो कार्यक्रम पावसामुळे रद्द झाला आणि त्याच्यामुळे पुन्हा आता ते इव्हेंट आम्हाला साजरा करायचा आहे, तेव्हा आम्ही उद्घाटन करू, म्हणजे पुन्हा जनतेच्या पैशाचा चुराडा करण्याचा जो मोठ्या प्रमाणात जे सूत्र राज्यातलं भाजपनी सरकार करते आहे
त्याला आमचा विरोध आहे। या पद्धतीनं जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायचा काही अधिकार राज्याच्या जनतेने दिलेला नाही। योजना मोठ्या प्रमाणात जाहीर केल्या जातात, अनेक योजनातले पैसे कॅडबरी योजनेमध्ये वापरले जातात आहे आणि एकीकडे सरकारजवळ पैसे नाही म्हणून अशा सणासुदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढवली जाते आहे। द्यायचा 1 रुपया आणि काढायचे 10 रुपये अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। सरकारने ऐपत नसेल, सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर योजनांचा एक मर्यादा ठेवावी आणि महागाई त्यांनी आता वाढवू नये। सातत्याने महागाई जे वाढली जाते त्याचे जनसामान्यावर जे परिणाम जाणवतात आहेत, सणाच्या दिवशीसुद्धा आपल्या मुलांना गोडधोड चालू शकत नाही गरीब माणसं, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे। आणि म्हणून राज्य सरकारने जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी ही भूमिका आमची या निमित्तानं आहे। आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान शेती पिकाचं झालेलं आहे। मागच्या 15 जो सरकारचा रिपोर्ट होता त्या रिपोर्टमध्ये 73% भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा पद्धतीचा सरकारचा रिपोर्ट होता। आता या अवकाळी पावसामुळे जसं हे राज्यातलंही सरकार अवकाळीच आहे, म्हणजे जिथं यांचे पाय लागतात, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी परवा सांगितलं की मी स्वतः हे नाले सफाई वगैरे याच्यामध्ये मी लक्ष घातलं म्हणून मुंबई यावेळेस तुंबली नाही, असं सकाळी ते बोलले एका चॅनलवर। आणि दुपारी 4 वाजता मुंबई पूर्ण तुंबली, मुंबईत लोकांची जीवहानी झाली। म्हणजे वर्लीवरून विमानतळाला जायचं असेल तर 4-4 तास लोक जाऊ शकले नाहीत। याच सकाळी मुख्यमंत्री बोलतो आणि या अवकाळी पावसामुळे मुंबई तुंबते, पूर्ण सगळ्या नद्या समुद्रच मुंबई शहरामध्ये आल्यासारखी स्थिती झाली। आणि ते म्हणतात की अवकाळी पावसानं झालं, तर सरकार पण अवकाळीच आहे। या अवकाळी सरकारमुळे महाराष्ट्रामध्ये शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि जवळपास आज 100% शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, असं परिस्थिती आपण पाहतोय। कालच सरकारचा म्हणजे आज आपण सरकारचा रिपोर्ट मालवणमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो अवमान या सरकारच्या वतीनं झालेला होता, त्याचं कालच राज्य सरकारने जी कमिटी जी तयार केली होती त्याने रिपोर्ट पाठवला। वेल्डिंग बरोबर लावले गेलेलं नव्हतं, त्या ठिकाणी देखरेख बरोबर ठेवली गेली नव्हती आणि समुद्राच्या पाण्याने त्या ठिकाणी ते लोखंडाचं जे सगळं कामकाज होतं ते त्या ठिकाणी त्याला जंग चढलं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पडली। त्याची हे कारणं त्यांनी सांगितली। हेच मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते की वाऱ्यामुळे ती मूर्ती पडली। म्हणजे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही जण किती खोटं बोलतात। आणि राज्याची समिती जेव्हा सांगते की यांचा भ्रष्टाचार कसा चालतोय, जवळपास कोट्यावधी रुपये त्या मूर्तीसाठी खर्च केलेत आणि त्या 36 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले, फक्त 1.5 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केला गेलेला आहे। आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये सुद्धा या लोकांनी कमिशन खाल्लं आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची तुटफूट झाली आणि महाराष्ट्राच्या दैवताचा अवमान करण्याचं पाप या भाजपने नुसत्या कमिशनखोरीमुळे केलं, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे भ्रष्टाचारी जे सरकार महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे, या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी सरकारकडून आता जनतेच्या अपेक्षाच नाहीत, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। आता यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची एक पुन्हा व्यवस्था केली। एक आता काही IAS अधिकाऱ्याला हातात घेऊन मीडिया बिझनेस विभागाचे CEOंना बोलवून त्यांना टार्गेट दिलं जाते आणि त्या टार्गेटच्या माध्यमातून
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री, दोन्ही नाही, यांना कसं सध्या हायलाईट करता येईल त्या पद्धतीने, आणि ते जे कोणी मंत्री असतील त्या खात्याचे त्यांना आणि त्यांच्या महामंडळातले MD असतील किंवा CO असतील किंवा सेक्रेटरी असतील, या सगळ्यांना पुढं करून राज्य सरकारने कशा योजना राबवल्यात या पद्धतीचं एक पुन्हा जे गेलेली पद स्वतःची कशी सावरता येईल याच्यावरचा प्रयत्न एक सरकार करते आहे. त्याचा रिपोर्ट आमच्याकडे आहे आणि तो रिपोर्टसुद्धा आम्ही योग्य वेळेत मांडू. जो कोणी IAS अधिकारी हे सगळं काम करतो आहे, सगळ्या मीडियाच्या लोकांना बोलवत आहे, त्याचं सगळी बोली चालू झालेली आहे, ते पण आमच्याकडे रिपोर्ट आहे. त्यामुळे ते योग्य वेळेत आम्ही मांडू. पण जनतेच्या पैशाची लूट काम न करता खोटं प्रदर्शन मीडियाच्या समोरून मांडण्याचं एक पाप हे सरकार या ठिकाणी करते आहे आणि त्याच्यामध्ये सगळं खोटं सांगायचं आहे. आता यांचा विकासाचं समजा हे लोक सांगत असतील तर विकासामध्ये आता काहीच राहिलं नाही, सगळं पितळ उघडं निसर्गाने केलेलं आहे. म्हणजे स्वतः महामहिम राष्ट्रपती पुण्याच्या रस्त्याच्या बाबतची भूमिका त्यांनी मांडली. रस्त्यामध्ये चालताना ट्रकच पूर्ण त्या रस्त्याच्या आतमध्ये घुसला. तर महाराष्ट्राचा विकास कसा याचं राष्ट्रपती महोदयांनी स्वतःच ट्विट करून त्याच्यावरचं आपली भूमिका मांडलेली आहे. सत्तेमध्ये बसलेले लोक तो आमचा रस्ता नाही वगैरे काही कहाणी बनवतात, तो भाग नाही. समृद्धी मार्गासारखे, अटल सेतू सारखे जे हजारो कोटी रुपये खर्च केलेले रस्त्यांनाही क्रॅक पडलेला आहे. 10,000च्या वर लोक समृद्धी मार्गामध्ये या लोकांच्या भ्रष्टाचारामुळे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि यांचा विकास काय तर आज सगळीकडे मुंबईसारख्या शहरामध्ये असेल, जेवढे ग्रामीण भागात असेल, अशा या सगळ्या भागामध्ये आज सगळीकडे परिस्थिती वाईट आहे रस्त्यांची. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्र असेल, नगरपालिका क्षेत्र असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्र असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्याचं कारण असं आहे, प्रशासक आणि सरकार सगळं कमिशनखोरीमध्ये लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही त्या ठिकाणी नालेसफाई असतील, त्या ठिकाणी वेळेवर फवारणी असेल, आज मलेरिया आणि डेंग्यूमुळे हजारो लोक महाराष्ट्रामध्ये मृत्युमुखी पडले. मुंबईसारख्या शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचं मरण्याचे प्रमाण हे शेकडोवारी आहे. मग मुंबईमध्ये शेकडोच्या वर मृत्युमुखी लोक मलेरिया आणि डेंग्यूने मृत्युमुखी पडले असेल तर छोट्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती असेल याचा अंदाज आपण बांधला पाहिजे. नुसत्या कमिशनखोरीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ न देणं आणि सगळ्याच्या सगळं जनतेच्या घामाच्या पैशाची लूट हे सरकार करेल आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पैशाच्या भरोश्यावर निवडणुका लढू हे भूमिका ठेवून हे सरकार काम करत असेल तर महाराष्ट्राची जनता हे सुज्ञ आहे. यांची पैशाची गरमी, जनतेच्या पैशाचे लुटलेले पैसे त्यांची गरमी हे दाखवत असतील तर जनता यांची गरमी उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही. मी मगाशी शेतकऱ्यांच्याबद्दल सांगत होतो की आज शेतकऱ्यांचं आपण पाहिलं असेल की यांनी 2.42 कोटी शेतकऱ्यांच्या पीक विमा यांनी काढला. त्याच्यातलं 1.2 कोटी शेतकऱ्यांना यांनी म्हणजे अजूनपर्यंत याही 1.2% शेतकऱ्यांना अजूनपर्यंत यांनी मदत केली नाही. विमा कंपनीचा मुनाफा जो आहे तो आहे 4,392 कोटीचा. म्हणजे आता ह्या विमा कंपन्या, प्रधानमंत्री विमा योजना जी आहे ही नरेंद्र मोदीचे मित्र जे आहेत त्यांना मदत करण्यासाठी आहे की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं. राज्य सरकारने अजूनपर्यंत शेतकऱ्याला कुठली मदत केली नाही आणि अशा वेळेस शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या महाराष्ट्रामध्ये वाढतात आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गंभीर बाबीबद्दल आम्ही तुमच्या माध्यमातून हे जनतेला आम्ही हे सांगू शकतो, आम्ही सांगतो आहे की महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार
हे महाराष्ट्रद्रोही आहे, शिवद्रोही आहे आणि हे गुजरात धार्जनी आहे. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडून सत्तेची मौजमस्ती करणारं हे महाराष्ट्रातलं सरकार जनतेने उलथून लावावं हे आव्हान आम्ही जनतेला करतो आहे. आपण प्रश्न करू शकता. ते मांडू आम्ही. मूळ प्रश्न आहे की आज निवडणूक आयोग महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. त्यांनी सगळ्या राजकीय पक्षाला त्या ठिकाणी बोलवलं आहे. आम्ही 2 दिवसाच्या पहिले पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं जे कारकीर्द आहे ती कारकीर्दच संशयास्पद आहे. विरोधकांचे फोन टेपिंग करणं, एका पक्षाची बाजू घेऊन काम करणं हे रश्मी शुक्लाच्या इतक्या वर्षाच्या कामकाजातून आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखलसुद्धा झालेले आहेत. पण राज्य सरकारने त्यांना मदत होईल असं महासंचालक त्या ठिकाणी जबरदस्ती नेमलेला आहे आणि त्यांचं जे कामकाज आहे ते कामकाज आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याच्यामुळे आम्ही निवडणुका ह्या पारदर्शक व्हाव्यात त्यासाठी निवडणूक आयोगाला आम्ही 2 दिवसाच्या पहिले पत्र दिलं. आज जी आमची कमिटी गेलेली होती निवडणूक आयोगासमोर ज्यांना आम्ही अधिकार दिले ते मुनाफभाई आहेत, डॉक्टर गजानन आहे. आम्ही या सगळ्यांना तिथं पाठवलेलं होतं. ते पण आपल्याला निवडणूक आयोगाची काय भूमिका आहे ते सांगतील आपल्याला. पण राज्याच्या सरकारला पारदर्शक निवडणुका घ्यायच्या असतील तर ही जी सगळे डिफॉल्ट अधिकारी आहेत या डिफॉल्ट अधिकाऱ्यांना तातडीनं त्यांच्या पदावरून काढलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि निवडणूक आयोगाने तातडीनं याच्यामध्ये लक्ष घालावं आणि राज्यामध्ये निवडणुका पारदर्शी कराव्या ही आमची भूमिका आहे. बघा, निवडणुका अजून आचारसंहिता जाहीर झालेली नाही आणि त्याच्यामुळे आता 30 आणि 1 तारखेला आम्ही लोक सगळेजण अजून आम्ही बसणार आहोत महाविकास आघाडी म्हणून. आणि ज्यावेळेस आम्ही बसू त्यावेळेस या जवळपास निवडणुका आमचं ज्या उमेदवाराचं नाव वगैरे आम्ही सगळ्या सीटा वगैरे जाहीर करू. हां, कोण? नाही, आता त्यांच्या चक्रव्यूह नाही राहिला. बंदूक हातात दिसते, त्यांचे बोर्ड लागलेले आहेत. जे संविधानाचा सन्मान करत नाही ते बंदूक घेऊन उभे राहतात, आपल्याला पाहतोय तसे बॅनर लागलेले आहेत. तर त्यांना आधुनिक अभिमन्यू कसं म्हणता येईल? अभिमन्यूच्या हातात बंदूक नव्हती, हे बंदूक घेऊन उभे आहेत. त्यामुळे स्वतःला काही म्हणून घेत असतील. पण ते आता महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसीमध्ये वाद निर्माण करणारे राहिले. ते धनगर वर्सेस आदिवासी, गोवारी वर्सेस आदिवासी असा वाद निर्माण करणारे हे देवेंद्र फडणवीस गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेमध्ये असलेले पाहिले आहे. त्याच्यामुळे ते स्वतःला अभिमन्यू म्हणत असतील पण ते अभिमन्यू नाही आहे. ते महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचं प्रतिमा मलिन करणारे राहिले आणि महाराष्ट्रातलं महाराष्ट्रपण हे संपूर्ण गुजरात धार्जनी महाराष्ट्र करण्यामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्यांना अभिमन्यू हा शब्द वापरता येणार आहे असं आम्हाला वाटतं. काँग्रेसने याला स्पष्ट केलेलं आहे. काँग्रेस धर्माच्या आधारावर तिकीट देणार नाही. जो व्यक्ती त्या भागामध्ये लोकांमधला असेल, लोकांमध्ये त्याचं नाव असेल, अशा लोकांना आम्ही तिकीट देऊ. तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे हे आम्ही पाहू नये. आणि त्याच्यामुळे धर्माला तिकीट देण्याचं काम काँग्रेसमध्ये होणार.
ते बोलतील मुलाभाई. अजून काही राहिले प्रश्न? मांडली सकाळी मांडली. ते सांगतील आता काय बोलतात. यांना पाठवलं होतं मुनाभाई, बोलून घ्या. निवडणूक आयोगाच्या समोर आम्ही काँग्रेस पक्षाने जे काही पत्र दिलेलं होतं आणि अध्यक्षाने जे ईमेल पाठवलं होतं त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, विशेष करून पोलीस विभागामध्ये ज्या लोकांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये 3-3 वर्ष ठाण मांडून बसलेले आहेत, शिपायापासून ते अधिकाऱ्यांच्यापर्यंत त्या सर्व अधिकाऱ्यांचा प्रभाव त्या ठिकाणी पाडण्याचा एक योजनाबद्ध कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे तो मतदार भीतीच्या छत्रछायेत असेल तेव्हा तो मतदानावर त्याचा परिणाम होईल. अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासमोर ही मांडणी केली की जे अधिकारी त्या ठिकाणी असतील आणि ज्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं असेल ते अधिकारी आणि त्याच्याचबरोबर त्या शिपायापर्यंत जे लोक त्या ठिकाणी एक वेगळी दहशत निर्माण करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना बाजूला सारून दुसऱ्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांची ताबडतोब बदली करावी आणि त्या ठिकाणी नवीन अधिकारी नियुक्त करावे. ज्या पद्धतीने निवडणूक आयोग वारंवार सांगतं की आम्ही निपक्षपाती आणि दहशत निर्माण करणारी कुठलीही यंत्रणा आम्ही हे करू देणार नाही, त्या पद्धतीने त्यांनी वागावं असं मी त्यांच्यासमोर मांडलं. त्याचबरोबर या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं निवडणुकीला पोषक असं वातावरण निर्माण जे करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आपण विचारलेल्या प्रश्नामध्ये अभिमन्यू कोणाला दाखवण्यात आलेला आहे ते हातात रिव्हॉल्वर घेऊन अभिमन्यू तो UP-मधल्या त्या चंबल घाटीमध्ये शोभणारा आहे. तो अभिमन्यू म्हणणारे क्षमता असलेला नसावा. आम्ही ते मांडलं निवडणूक आयोगाकडे की ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की आम्ही जे करतो आहे तेच जनतेच्या भल्याचं करतो आहे, दहशत निर्माण करतो तीही भल्याची करतो आहे आणि हे करून काय त्यांनी उत्तर दिलं आणि हे करून आम्ही ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते दूर करण्यासाठी DG जे आहेत रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई का करण्यात यावी हे आम्ही मुद्देसूदपणे आमच्या अध्यक्षांनी जे पत्र पाठवलेलं होतं ते पटवून आम्ही त्यांना दिलं आणि त्यांना सांगितलं की त्यांची 30 जून रोजी त्यांची कालमर्यादा संपते आणि त्याच्यानंतर सत्तारूढ पक्ष त्यांची कालमर्यादा वाढवून देते आणि त्यांना एक विशेष मर्यादेपर्यंत कार्यकाल दिला जातो, म्हणजेच तो निवडणुकीचा कार्यकाल आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने आमची ऑब्जेक्शन आहे की असा अधिकारी निवडणूक कार्यालयामध्ये त्या पदावर नसावा आणि त्यांच्याकडे एक विशिष्ट अजून जबाबदारी जी आहे ती अँटी करप्शन ब्युरोची. जो अधिकारी काम करणार नाही त्याला कचाट्यात पकडा, जे कार्यकर्ते काम करणार नाहीत त्या कार्यकर्त्यांच्यावर कारवाई काय करता येईल या सगळ्या गोष्टीसाठी अध्यक्षांनी जे मुद्दे मांडलेले होते ते आम्ही निवडणूक आयोगासमोर पटवून दिलेले आहेत. त्यांनी आम्हाला स्पष्ट आश्वासन दिलं की अशा पद्धतीचा कुठलाही अधिकारी निवडणूक काळामध्ये राहणार नाही आणि त्याच्यावर जे काही योग्य ती कारवाई करायची आहे ती आम्ही करू. त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा अध्यक्षांनी आमच्यावर जबाबदारी सोपवलेली होती की या निवडणुकीच्या काळामध्ये जे खाजगी सोसायट्या आहेत त्या सोसायट्यामध्ये निवडणूक मतदान केंद्र उभं करायचा असा घाट आहे. वाढीव बूथ आणि जे मतदार खाली उतरून मतदान करत नाही त्या ठिकाणी बाहेरचा मतदार जवळपासचा त्या ठिकाणी मतदान करायला त्या दहशतीच्या वातावरणात जाणार नाही. म्हणून असे केंद्र जे आहेत ते वाढीव केंद्र रद्द करावे आणि सरकारी इमारतीमध्येच मतदान केंद्र असावं. वयोवृद्ध लोकांची जी आणि महिलांची जी गैरसोय होते त्यामुळे जवळच ज्या बूथच्या जवळ शासकीय इमारत असेल
तर त्या इमारतीमध्ये केंद्र उभं करावं हे अध्यक्षांनी पत्रामध्ये नमूद केलेलं असल्याकारणाने त्याही गोष्टी त्यांनी मान्य केल्या। आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने दिलेलं सगळं जे मुद्दे आहेत ते त्यांना पटवून दिले आणि त्याच्यावर त्यांनी आम्हाला निपक्षपाती आणि शांत वातावरणामध्ये आम्हाला निवडणुकीचं कार्यकाळ देतील असं मान्य केलं। बघा, त्यांच्याजवळ सगळं सांभाळण्याची व्यवस्था असेल, राज्यामध्ये ती परिस्थिती असेल, तर त्याला निवडणूक आयोगाला अधिकार आहेत। आम्ही 1 टप्प्यात घ्या की 2 टप्प्यात घ्या, आखरी तर ते PMOमधून ज्या सूचना येतील त्याचंच पालन केलं जाईल असं आम्हाला वाटतं। लोकसभेच्या निवडणुका 5 टप्प्यात घेतल्या जातात महाराष्ट्रामध्ये, कुठलंही कारण नसताना। आमचं म्हणणं होतं की 2 नाही तर 3, पण आता तुम्ही 5 टप्प्यात लोकसभेच्या घेतल्या, आता काय घेतं, PMOमधून काय ऑर्डर येतं त्याच्यावर राहणार आहे ते निर्भर। देखो, महाराष्ट्र में कानून व्यवस्था बची नहीं है, ये भूमिका हमने कई बार लगाया, लेकिन अपोजिशन की तरफ से आरोप हमारे पे होता है, इस तरह से सरकार में बैठे हुए लोग कहते हैं। अब वास्तविकता तो अब सामने आई कल ही, जिस तरह से अज्ञात महिला ने जाकर होम मिनिस्टर के कार्यालय की तोड़फोड़ की, उनकी नेम प्लेट लगी थी वो भी उखाड़ कर फेंक दी, तो अब राज्य का गृह मंत्री का कार्यालय ही सुरक्षित नहीं तो राज्य की जनता कैसे सुरक्षित हो सकती, ये सवाल यहाँ पे खड़ा हुआ है। अब सरकार ने कभी दावा नहीं करना कि राज्य में कानून व्यवस्था ठीक चल रही है, ऐसा दावा नहीं करना चाहिए। वास्तविकता सामने आई है, राज्य में ना महिला सुरक्षित है, छोटे बच्चियाँ सुरक्षित है, राज्य में कानून व्यवस्था अच्छी नहीं। अभी आपको पता तो कल की घटना है, हमारे रमेश बिसनकर करके यवतमाल तालुका के हमारे अध्यक्ष हैं, उनको बीजेपी वालों ने यवतमाल शहर में दिन दहाड़े चाकू से उनके ऊपर वार किया और वहाँ पर उनको मारने की कोशिश की। तो महाराष्ट्र में क्या स्थिति है इसका अंदाज आपको देखने मिलता है। देखो, इनकी सर्विस की जो काल मर्यादा थी ये 30 जून को ख़त्म हो गई। सरकार ने इनको एक्सटेंशन दिया 2 साल का, लेकिन इनकी जो कारकिर्द रही है वो हमेशा संशाद रही है और एक बीजेपी पार्टी को मदद करने वाली ये अधिकारी रही है, इसके बारे में ये सबको पता है। अपोजिशन के फ़ोन टेपिंग करना ये तो रिकॉर्ड पे आया, और तो भी ये रश्मि शुक्ला जी को जो पुलिस महासंचालक बनाया गया, तो इसका मतलब है कि सत्ता में बैठे हुए लोगों को वो मदद कैसे करे, इसके ऊपर उनका पूरा ध्यान है। स्वाभाविक है कि चुनाव आयोग को हम लोगों ने इसको कंप्लेंट किया है, 2 दिन पहले हमने मेल किया था। आज हमारे चुनाव आयोग के सामने जो हमारी कांग्रेस की टीम गई थी उनने भी आज उनको ये लेटर दिया, उन्होंने कहा कि हमें मेल मिला है और हम एक्शन लेने की बात खुद चुनाव आयोग ने की है। देखो, मैं आपको जितनी भी दरगाह है देश में, जितने हिंदू जितने मुसलमान ये दरगाह में जाते हैं अजमेर शरीफ में, उससे ज़्यादा हिंदू जाते हैं। ये दावा तो मेरा झूठ नहीं है, कई हिंदू वहाँ पर जाते हैं। नागपुर में हमारे यहाँ ताजुद्दीन बाबा की दरगाह है, तो वहाँ पे मुस्लिमों से ज़्यादा हिंदू जाते हैं। आखिरी ये जो संत और पीर फकीर लोग जो होते हैं वो किसी धर्म के नहीं होते, वो इंसानियत के होते हैं, और यही हमारी हिंदू संस्कृति में हमें सिखाया है।
मैं खुद हिंदू हूँ, तो हमने किसी के द्वेष करना ये हमें हिंदू संस्कृति में नहीं सिखाया। लेकिन बीजेपी की कई शाखा है, वो इस तरह का एक क्लाइमेट सरकार को बचाने के लिए, लोगों के अधिकार की लड़ाई साइड में रखने के लिए इस तरह की एक गुमराह करने की जो कोशिश बार बार करते हैं, वो उसी का परिणाम है। और मुझे लगता है कि इसको बहुत सीरियस नहीं लेना चाहिए। आखिरी जब कौमी एकता का संदेश हम देश में देते हैं, अभी खुद बीजेपी मुस्लिमों से प्यार करना सीख गए। आजकल मुस्लिमों के घर में जाके बिरयानी भी खा रहे उनके बड़े बड़े नेता, जो कल तक मुस्लिमों को गुस्सा करते थे, अब मुस्लिमों के गले लग जाते हैं। अभी मुंबई में भी देखो, कई मुस्लिम नेता के घर में बीजेपी के नेता जा रहे हैं, टोपी भी पहन रहे आजकल। तो वोटों की राजनीति में हिंदू मुस्लिम ना करे, इतनी सलाह कांग्रेस की तरफ से हम इनको देंगे। देखो, उन्होंने क्या बोला हमने नहीं सुना, हमारा मुझे पता भी नहीं क्या होगा। लेकिन पैदाशी कोई गुनहगार नहीं होता, ये लाइन तो अगर नहीं सुना, लेकिन आप जो बोल रहे हैं पैदाशी कोई गुनहगार नहीं रहता, ये बात तो सच है। देखो, हम किसी का इंतजार नहीं कर रहे हैं, हम लोग सभी सीटों पे चर्चा कर रहे हैं और जो सीटें जो दल जीत सकता है उसको वो सीटें देने का, और महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार बहुमत में लाना, यही हमारी महाविकास आघाड़ी की कोशिश है। और इसलिए हम सामने वाले क्या कर रहे हैं उसके तरफ हमारा कोई ज़्यादा ध्यान नहीं है। हम महाराष्ट्र की जनता को जो कोई उम्मीद है उनके क्षेत्र के लिए, उस उम्मीद में खरे उतरने की कोशिश हम लोग कर रहे हैं, और इसलिए हमारे सिलेक्शन उस लेवल पे हो रहा है। देखो, हम कांग्रेस के तरफ से इस योजना का स्वागत किया गया है। हमारे नेता राहुल गांधी जी ने लोकसभा में भी इस बात को जोरपोर से रखा गया था। हमारी जो गारंटी थी 5, उसमें ये लाडली बहना का भी इशू था। कर्नाटक, तेलंगाना और हिमाचल में हमारी जो सरकार है वहाँ पर ये योजना चल रही है। तो हमें इस योजना का अब पैसा कैसे खड़ा करना है, क्योंकि इनकी नीयत में तो सिर्फ लूटपाट है। छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा में भी पैसे खाने वाले ये लोग हैं। तो इन लोगों ने राज्य की तिजोरी की क्या हालत बना के रखी है हमें पता नहीं है। अभी मुझे कर्मचारी भी लोग मिले थे, उनके भी पगार ये नवंबर महीने के हो गए कि नहीं हो गए, ये शंका उन लोगों ने व्यक्त की है। तो सरकार ये लूटमार के वजह से, तिजोरी की जो लूटमार सरकार कर रही है, इसके वजह से ये सब चीज़ें सामने आ रही है। कई योजनाओं का पैसा, ये समाज कल्याण का हो, दलित और भटका विमुक्त जाति ओबीसी, उनका पैसा इन लोगों ने डाइवर्ट किया, आदिवासी का पैसा डाइवर्ट कर दिया, अल्पसंख्यक का पैसा डाइवर्ट कर दिया इस योजना में। महानगर पालिका, जिला परिषद, नगर पालिका का भी पैसा इसमें योजना में डाइवर्ट किया। इस तरह की बातें हमारे सामने आ रही। अब जो योजनाओं के पैसे ये लोग डाइवर्ट करके ये योजना चलाना चाहते चुनाव जीतने के लिए, इनके एमएलए ने तो बहुत अच्छे तरीके से बताया। सावरकर नाम का एमएलए, वो तो बोलता है कि ये तो झूठ बोल रहे, मैं सच बोल रहा हूँ। वो पेटी क्या बोलता, कौन सी भानगढ़ है, ये भानगढ़ शब्द ऐसा यूज़ किया उसने। तो उसने सच बताया कि ये बोला कि महिला का वोट लेने के लिए हमने योजना लाई है। तो इनकी योजना वोट लेने की है, इनकी योजना राज्य चलाने की नहीं है, उनके एमएलए ने बताया। तो अब जो सच बात है उसने बताया बेचारे ने, वो बोला ये सब लोग झूठ बोल रहे हैं, मैं अकेला सच बोल रहा हूँ। कौन सी वाली? नहीं, अभी
सीट शेयरिंग का कोई सीट शेयरिंग हुआ ही नहीं है, इसलिए दावा और कौन कैंपेन को जा रहा है, महाविकास आघाड़ी का कैंपेन होगा ना। जिस नेता को जहाँ जहाँ मौका मिलता है हर लोग यहाँ नेता जाता है, तो महाविकास आघाड़ी का कैंपेन है वो। तो इसलिए सीट किसको जाएंगी किसको रहेंगी वो अभी डिसाइड नहीं हुआ। जब हम जॉइंटली जब प्रेस कॉन्फ्रेंस लेंगे तभी सीटों को हम लोग ये कहेंगे दावे के साथ कि ये सीटें ये इस दल को गई है। पण असं कळतंय की अतिशयोक्ती नगर आणि त्यानंतर नागपूर एक जागा आहे किंवा एक जागा ज्या गेल्या वेळेला सपानं लढलेल्या होत्या तिथे या वेळेला तुतारीच्या चिन्हावर लढवलं जावं अशी पण त्यांची मागणी आहे। बघा, प्रत्येक पक्ष समाजवादी असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, आमचे अलायन्स असतील, सगळेजण एक प्रत्येक जागेवर जवळपास दावा करतात। आणि याच्यातूनही मी मगाशी सांगितलं की आम्ही मार्ग काढतोय, मेरिटच्या आधारावर हा सगळा निर्णय होईल, त्या पद्धतीची आमची वाटचाल सुरू आहे। 30 आणि 1 तारखेला आम्ही पुन्हा कंटिन्यू बसू आणि या 2 दिवसामध्ये सीट शेअरिंगच्या एका व्यवस्थित टप्प्यापर्यंत आम्ही पोहोचू अशी आमची आशा आहे। परवा जी बैठक झाली होती विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाला ज्या जागांची चर्चा झाली त्याच्यामध्ये ही मराठवाड्यासाठी खूप आग्रही दिसत आहे, तुमचा जो गेलेला गड आहे तो पुन्हा एक्वायर करण्यासाठीचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे। बघा, महाराष्ट्र एंटायर महाराष्ट्र काँग्रेस प्रत्येक ठिकाणी आहे, पण आमचं अलायन्स आहे, आमच्या अलायन्सला पण ताकद मिळाली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। त्यामुळे जिथं जिथं ते मजबूत असतील तिथं तिथं त्यांना आमच्या पक्षाची मदत कशी होईल तोही आमचा एक प्रयत्न आहे। आणि जिथं आम्ही लढू तर तिथं त्यांचा पण पक्षाची मदत आम्हाला कशी मिळेल हा आमचा प्रयत्न आहे। पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढून महाराष्ट्रामध्ये एक सक्षम न्यायप्रिय सरकार, महिलांना न्याय देणारं सरकार, शेतकऱ्याला न्याय देणारं सरकार, शिकलेल्या मुलामुलींना न्याय देणारं सरकार, गरिबाला न्याय देणारं सरकार आम्हाला आणायचं आहे। आजचं हे अत्याचारी महाराष्ट्रातलं महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही सरकार हे उद्ध्वस्त करायचं एक प्लॅन आम्ही केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीच्या बरोबर उभी राहील। जसं लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यात जास्त खासदार निवडून दिले तशाप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त आमदार आम्हाला महाराष्ट्रात निवडून देतील अशी जनतेकडून आमच्या अपेक्षा आहेत। पण आम्ही जेव्हा लोकांमध्ये जातो त्यावेळेसही ते चित्र स्पष्ट होतं की लोकांना यावेळेस सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात पाहिजे। मेरे पास तो ऐसा कोई प्रस्ताव आया नहीं है, दिल्ली आया कि तो मुझे पता नहीं है, लेकिन ऐसा प्रस्ताव हमारे पास कुछ आया नहीं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।